वाशिम जिल्ह्यामध्ये काल झालेल्या ढगफुटीसारख्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे पिकांसह शेतजमिनी आता खरवडून गेल्यात। गेल्या वर्षी सुद्धा या शेताचं शेतकऱ्यांचं अशाच पद्धतीनं नुकसान झालेलं होतं। त्यामुळे आता पंचनामे नकोत, भरपाई द्या अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांनी केली आहे। थेट शेताच्या बांधावरून या संपूर्ण नुकसानीचा, या परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहोळ यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये काल ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आणि त्याचा फटका वाशिम जिल्ह्यातील रिसोड व मंगरुळपीर तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या रिसोड तालुक्यातील या पिंपरी सरहद्द शेतशिवार परिसरामध्ये आहे। आपण बघू शकतो या परिसरातून वाहणारी जी उतावळी नदी आहे, त्या उतावळी नदीला काल मोठा पूर आला होता आणि त्या पुरामध्ये शेतीचं अक्षरशः खरडून गेलेली आहे। मोठं नुकसान या शेतीचं झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुरते हवालदिल झालेले आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय सांगसाल, कशा प्रकारचा कालचा पाऊस होता व काय नुकसान झालेलं आहे? अतिशय मोठ्या प्रमाणावर काल पाऊस आला। अतिशय ढग सदृश्य परिस्थिती सारखा पाऊस या भागामध्ये पडला। मागील महिन्यामध्ये सुद्धा असाच या ठिकाणी महापूर येऊन आमच्या शेतकऱ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। ती जमीन पूर्ण खरडून गेलेली जमीन आम्ही पुन्हा लोकांकडून पैसे व्याजाने घेऊन, उसने पैसे घेऊन आम्ही जमीन तयार केली, पुन्हा पेरणी केली। परंतु कालच्या याने आमचं संपूर्ण या ठिकाणी वाहून गेलं। तो आता शेतामध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी माती शिल्लक राहिलेली नाही। त्यामुळे आमची शासनाला या ठिकाणी विनंती आहे, कृपया आता पंचनाम्याचे नाटक या ठिकाणी थांबवून आम्हाला तात्काळ मदत या ठिकाणी जाहीर करावी। पंचनामे नको, थेट मदतीची मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केलेली आहे। गणेश मोहोळ, झी मीडिया, पिंपरी सरहद्द वाशिम।